मांजरा नदीचा जे निसर्ग आता पाण्याचा निसर्ग सोडण्यात आला होता, मात्र आता 3-4 दिवस उलटून गेले ते अजूनही मात्र या पाण्याच्या विसर्ग पाहिजे तर जे नदीकाठचे गावं आहेत त्या गावातल्या नदीला पाहिजे अनेक पिकाचं अजूनही पिकामध्ये संपूर्ण पाणी साचले. आपण पाहू शकतो मी आहे अंबाजोगाई तालुक्यातली बोरगाव शिवार, या शिवारामध्ये आहे पाहिलं तर अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये आता किती 3-4 दिवस उलटून गेले तर अजूनही ज्या ठिकाणी पाहिलं तर सोयाबीनचे मोठे प्रमाणात येते, ज्या ठिकाणी नुकसान झालेले अजूनही शेतामध्ये पाहिलं तर गुडगावात पाणी आहे, संपूर्ण शेत आहे, सोयाबीनचं पीक या ठिकाणी संपूर्ण वाहून गेले आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण, त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी हे पाहिलं सौर ऊर्जेचा एक पंप आहे, तो ज्या ठिकाणी सौर ऊर्जेचा शेतकऱ्यांनी पंप घेतला होता त्याचं मात्र संपूर्ण ते पंप वाहून गेलेला आहे आणि त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. अजूनही झालं 4 दिवस उलटून गेले असले ते मात्र सोयाबीनच्या शेतामध्ये गुडगाव पाणी साचलेले आहे. त्यामुळे अजूनही त्या ठिकाणी पाहिलं तर लोक शेतकऱ्यांचे अजूनही देखील पंचनामे या ठिकाणी केले, शासनाचे पंचनामे तात्काळ करावे व शेतकऱ्याला योग्य ते मोबाईल द्यावा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुडे, अंबाजोगाई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.